गुड मॉर्निंग सगळ्यांना. हा व्हिडिओ आहे वसुबारसचा. तर वसुबारसची छान अशी पूजा वगैरे मांडली होती मी आणि आज मला करायचे होते शंकरपाळी. तर शंकरपाळीची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, छोटासा आहे. तर चला रेसिपीलाही सुरुवात करू. त्या अगोदर तुम्हाला दाखवते मी पूजा कशी केली होती. तर सुंदर अशी छोटीशी पूजा मांडली होती. जर आपल्याकडे शहरामध्ये गाई वगैरे येत नाही, गाय-वासरू मिळत नाही, तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी पूजा मांडू शकतो. त्यानंतर लगेच मी शंकरपाळे करायला घेतलेले आहेत. परफेक्ट प्रमाण आहे. नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा. तर मोठ्या वाटीने मी 1.5 वाटी साखर घेतलेली. त्याच वाटीनं दूध घेतलेलं आहे 1 वाटी. छान याला गॅसवरती मेल्ट करून घेतलं. फक्त मिक्स करून घेतलेलं आहे पातळ होईपर्यंत. त्याच वाटीनं 1 मोठी वाटी भरून तूप टाकलेलं आहे. तूप जरी आपल्याला जास्त वाटत असेल, पण परफेक्ट प्रमाण आहे हे. तुम्ही कुठेही कमी जास्त करायचं गरज नाही किंवा वरून काही आपल्याला टाकायची गरज नाही पडत. तर मी म्हणजे 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवत आहेत. मैदा सगळ्यात अगोदर चाळून घेतलेला आहे मस्त. त्याच्यामध्ये काही निघेल का बघायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे 1 चमचा आणि ओवा टाकायचा मस्त हातावरती चोळून अर्धा चमचा. छान याला मिक्स करून घ्यायचं. ओवा आणि जिरं टाकल्यामुळे काय होतं, खूप टेस्टी आपले शंकरपाळे तयार होतात. आणि मीठ टाकायचं अर्धा चमचा त्याच्यामुळे एकदम मस्त चवसुद्धा येते. त्याच्यानंतर छान याला मिक्स करून घेतलं. जे मिश्रण आपण साखर, दूध आणि तुपाचं बनवलं होतं त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं-थोडं करून याच्यामध्ये टाकायचं. घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. आपल्याला याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही पडत. हे परफेक्ट प्रमाण आहे. एका मोठ्या वाटीनं आपल्याला हे मेजरमेंट करून घ्यायचं. जर साखरसुद्धा खूप म्हणजे परफेक्ट झालेली आहे. कमी किंवा जास्त वाटत नाही. परफेक्ट गोड झालेलं आहे. नक्की तुम्ही अशाच प्रकारे करून बघा. आणि एकदम बिस्किटासारखे आपले शंकरपाळे तयार होतात. तर सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे बघा. खूप जास्त कडकही झालेला नाही. हाताने इझिली दाबला जात आहे. तुम्ही बघू शकता. छान याला गोळा असा 5-10 मिनिटं मी अशा प्रकारे झाकून ठेवून दिला. त्याच्यानंतर छोटे-छोटे गोळे करून घेतले म्हणजे पोळीच्या आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे. किंवा मग पोळीचा आपण जो कणिक घेतो, तर त्याच्यापेक्षा डबल, ट्रिपल घ्यायचा आणि अशा प्रकारे तयार करून घ्यायचा. आपल्याला जशी जाड पाहिजे तशी आपण करून घेऊ शकतो. तर मी 1-2 अशा पातळ केलेल्या आहे आणि थोडेफार जाड करून घेतलेले. जाड केलं तर काय होतं एकदम मस्त खुसखुशीत येतात आणि पातळ केले तर थोडेसे कडक येतात. तर कडक म्हणजे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला समोर दाखवतेच किती क्रिस्पी झालेले आहेत. तर अशा प्रकारे चौकोनी किंवा डायमंड आकारामध्ये आपण कापू शकतो. तेल एकीकडे मी गरम करायला ठेवलं होतं आणि 2-3 टाकून बघितलेत. मस्त परफेक्ट आपलं तेल तयार झालेलं आहे गरम. तर थोडे-थोडे करून आपल्याला तळून घ्यायचं. मंद आचेवर करायचं, मीडियम टू लो फ्लेमवर करायचं. जेव्हा आपण एक बॅच टाकली ना, तेव्हा काढून घेतल्यानंतर परत थोडासा गॅस मोठा करायचा आणि मग मस्त तळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मस्त आपले शंकरपाळे तयार झालेले बिस्किटासारखे. हाताने तोडून दाखवते ते इझिली मस्त तुटत आहे. नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा. कुठेही तेलकट वगैरे झालेलं नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.